हॅलो नमस्कार। तर कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं की आम्ही गेलो होतो तुळजापूरला श्रीखंड सिंहासन पूजा करण्यासाठी। पूजा झाल्यानंतर मी प्रसाद वाटला, दीप प्रज्वलन केला आणि त्यानंतर आमची स्वारी निघाली अक्कलकोटच्या दिशेने। रात्रीच आम्ही तिकडे जायचा निर्णय घेतला होता। जेवायला आम्ही जिथे थांबलो होतो तिथे मी माझा बर्थडे सेलिब्रेट केला आणि बर्थडे सेलिब्रेट करून आम्ही पोहोचलो अक्कलकोटला। सकाळी लवकर उठून पटकन आवरला आणि आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने। जसं आम्ही मंदिरामध्ये गेलो तर आमचं दर्शन खूप सुंदर झालं, कारण गर्दी थोडी कमीच होती। अक्कलकोटचं दर्शन एकदम शांत पद्धतीने झाल्यानंतर आमची स्वारी निघाली गाणगापूरच्या दिशेने। जाताना वातावरण एकदम मोकळं होतं आणि त्यानंतर लागला हा धो-धो पाऊस, पण माहोल एकदम मस्त झाला होता। जसं आम्ही गाणगापूरला पोहोचलो नदीमध्ये हातपाय धुवून आम्ही आलो वरती दर्शनासाठी। दर्शन झाल्यानंतर आमची स्वारी निघाली ते म्हणजे दत्तांचं दर्शन करण्यासाठी। आणि जसं मंदिरात पोहोचलो तेव्हा इतकं मस्त फील झालं की काही शब्दात सांगूच शकत। आणि फुल व्लॉग मी युट्यूबला पोस्ट करणार आहे, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टाला फॉलो करा। बाय।